दिलंय तुम्हाला रेस आणि एक्सिलेटर म्हणतात त्याला. तो तिकडं पायामध्ये एक नंबरचा एक्सिलेटर बघा, तिकडं. हा, आता तुमचं सायकलचं जे पॅन्डल आहे ते तुम्ही जर जोऱ्याने फिरवलं तर गाडी तुमची जोऱ्याने जाईल. तेवढा तो तुमचा जो एक्सिलेटर आहे तो जर तुम्ही आता जोऱ्याने दाबून दिला एकदम जोऱ्याने तर गाडी तुमची एकदम जोऱ्याने जाईल. आलं लक्षात? जसं तुम्ही ते पॅडल दाबतात तसं फिरवतात तसं ते एक्सिलेटर तुम्हाला असं धीरे धीरे दाबायचं आहे तर गाडी तुमची धीरे धीरे पिकअप करेल. जसा रस्ता तुमचा सरळ राहील, जसा मोकळा राहील तसं तुम्हाला तिला धीरे धीरे पुश करत चालायचं आहे. एक नंबरचा तो काय एक्सिलेटर म्हणतात त्याला. हा, रेस किंवा एक्सिलेटर. हा, त्याच्याने काय होईल, तुमची गाडी काय करेल, गती पकडेल, पिकअप करेल. काय करेल एक्सिलेटरने गाडी? हा, धावल गाडी. बरोबर. तो 2 नंबरचा ब्रेक आहे तुमचा. तिकडचा हा पाय नका घ्या, इकडचा नाही, हा पाय इकडेच राहू द्या. तिकडून पाय उचला तिकडचा. हा इकडचा हा ब्रेक आहे. आता तुमच्या सायकलचा ब्रेक जो आहे, सायकल चालवली ना तुम्ही, गाडी बी नाही चालवली ना, सायकलचा ब्रेक जो आहे अचानक भयानक जर जोराने दाबून दिला तर एका दिवस तो टायर एकदम घसरून जातो, एका दिवस आपण फोडून जातो. एक तर मागच्याचं लक्ष नाही राहत, मागचा आपल्याला टोकून देतो. तसा हिचा हा ब्रेक दिलाय 2 नंबरचा. हा ब्रेक जर तुम्ही एकदम जोराने दाबून दिला तर गाडी तुमची जागेवर थांबून जाईल. हा, जागेवर जर गाडी थांबली, मागच्या जर तुमच्या गाडीवर लक्ष नाही राहिला तर मागचा तुमच्या गाडीला टोकून देईल. बरोबर. तर समोर बघायचं, जशी पोझिशन आहे रस्त्याची त्या हिशोबाने तुम्हाला तो ब्रेक असा धीरे धीरे दाबायचा आहे. एक्सिलेटर आणि ब्रेक तुम्हाला राईट साईड पाय म्हणजे जो तुमचा तिकडचा पाय त्याच पायाने दाबायचा आहे. हा, इकडे 3 नंबरचा तुमचा क्लच आहे. हा क्लच कशासाठी यूज होतो? गिअर टाकण्यासाठी. गाडीला दिलेले गिअर. आता तुम्हाला काय काय लक्षात आलं? एक्सिलेटर लक्षात आलं. एक्सिलेटरने काय होतं, आपली गाडी गती घेते, पिकअप करते. ब्रेकने काय होतं, ब्रेकने गाडी थांबते. आता क्लच काय आहे? क्लच बघा इकडं. क्लचने तुम्हाला गाडीतले गिअर टाकायचे. एक गिअर दिलेले गाडीला. रिवर्स धरून आपल्या गाडीला 6 गिअर आहे. रिवर्स म्हणजे कोणता गिअर झाला मग? रिवर्सला काय म्हणता? मागे. बरोबर, मागे जाती गाडी रिवर्स गिअर टाकली. आता तुम्हाला एक्सिलेटर तिकडचा 1 नंबरचा आणि ब्रेक तिकडच्याच पायाने ऑपरेट करायचं. आलं लक्षात आलं? कारण आता बघा, हा तुमचा एक्सिलेटर आहे, हा तुमचा ब्रेक आहे, हा क्लच आहे. हे तुमचा राईट साईडचा पाय आहे आणि लेफ्ट साईडचा पाय आहे. आता तुमचं इथं टाच आहे, ही ठेवली. आता तुमचा पहिला एक्सिलेटर रस्ता सोना राहिला, असं तुम्ही धीरे धीरे दाबत चालशाल. कसा दाबशाल एक्सिलेटर? खाली दाखवा मला. हा, असा. बरोबर. काही अडचण आली का त्याचा पाय उचलायचा, लगेच कुठे येशाल? ब्रेकवर येशाल. बरोबर. ब्रेक कसा दाबशाल तुम्ही? एकदम असा धीरे धीरे. काही अचानक भयानक आला तर जोराने ब्रेक दाबू शकता की सामनेवाल्याला गाडी आपली ठोकली जाईल वागा, मग तुम्ही जोराने ब्रेक जागेवर दाबू शकताय. पण काहीच नाही तर डायरेक्ट जोराने ब्रेक दाबायचा नाही, धीरे धीरे दाबायचा. हा, 3 नंबरचा इकडे क्लच. आता सर्वात पहिलं तुम्ही गाडीमध्ये बसले, गाडीमध्ये राहते सीटाची सेटिंग. सीट सेट करण्यासाठी आता तुम्हाला समोर बघा, हा जो क्लच आहे पूर्ण दाबून बघा, दाबला जातोय का समोर बघून? हा, पूर्ण दाबा खाली 100% दाबा, पूर्ण ताकद लावून त्याला पूर्ण असं. अजून हा, पूर्ण दाबला जातोय का कम्फर्टेबल वाटतोय का? सीट पुढं करावं लागेल तुम्हाला थोडंसं. बरोबर नाही होते ना? इथं सीटची सेटिंग दिली बघा, इथं खाली पुढं करायचं. हे झालं पुढं. हा, तुझा सोडून आता परत क्लच दाबा समोर बघून, पूर्ण दाबा 100% खालवर करून बघा. खालवर करून बघायचा पायाने खालवर. हा, पूर्ण खालवर टाच टेकून वाटतो व्यवस्थित. आरामात दाबा, त्याला जास्त ताकद नॉर्मल हे नाही. दाबा पूर्ण. दाबताना पुरा दाबायचा आणि सोडताना आरामात सोडायचा आहे. हा, वाटतं आता समोर बघून क्लच कम्प्युटर एकदम व्यवस्थित वाटतोय. सर्वात पहिले गाडीमध्ये बसले तर सीटची सेटिंग करण्यासाठी हा जो क्लच आहे समोर बघायचा, त्याला दाबून बघायचं, खालवर करून बघायचं, तो तुम्हाला कम्प्युटर वाटतोय का? तरच तुमची सीटची सेटिंग बरोबर राहील, तरच तुमच्याकडून गाडी बरोबर चालेल. तुमच्याकडे जर एकदम मागं सीट राहिलं तर तुमच्याकडून क्लच दाबला जाणार नाही, तुमच्याकडून गाडी बरोबर चालणार नाही. आलं लक्षात? मेन गोष्ट काय? आणि जास्त सीट बी पुढे नाही पाहिजे. हे जर तुम्ही पूर्ण पुढं केलं ना ऑपरेट करताना, गुडघा जरी तो लागतोय तर तसं बी चालणार नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लच ऑपरेट करताना गुडघाने लागायला पाहिजे. मग थोडं मागं घ्या, थोडं करा मागं. ते दांडी दिली काळी कलरची, थोडस वरती करा बघा. द्या सोडून. हा, करा कालवर. गुडघा बी लागत नाही ना. पूर्ण टेपवा त्याला खाली, क्लचला पूर्ण खालवर करा. वाटतंय व्यवस्थित दादा? ना, मग थोडं पुढं करायचं का? हे पण सीट पुढं होतं तुमचं, हे करावं लागेल का? करा मग, थोडं पुढं करा. वरती सारखा. हा, पुढं सारखा. वरती करा आणि दांडीला द्या आणि पुढं सारखा करा वरती. ही दांडी खाली सारखा, पुढं सारखायचं. वडा पुढं सारखा पुढं असं बघा.
बरोबर एकदम कम्प्युटर वाटते. अजून पुढं करायचं आहे का? बघा आता झालं. मेन गोष्ट ही ज्या आता आपल्या गाडीला गिअर दिले, रिवर्स धरून 6 गिअर आहे. हे बघा इथं गिअर दिले 3 दुने किती होतं? हे बघा रेष आहे 1 2 3. 3 मध्ये तुम्हाला 6 खेळ करायचे. हे बघा 1 2 3 4 5 6. 3 पुढं 3 मागं. मागच्या मध्ये एक रिवर्स गिअर आहे आणि पुढच्या 3 मध्ये सर्व रनिंग गिअर आहे तुमचे. पुढं तुमचा 1 3 5 गिअर आहे. हां मागं तुमचे 2 4 रिवर्स गिअर आहे. एकदम सोप्या पद्धतीचे गिअर सांगतो तुम्हाला. आता इथं हात ठेवा. कलस पुरा दाबा खाली. कलस कोणता सांगितलं तुम्हाला? पूर्ण दाबा. हां थोडासा पुढं करा रॉलला. हा पुढं झाला तुमचा. ही गाडी झाली तुमची न्यूट्रल. इथं बी फिरावं खाली. हे बी यायला पाहिजे. ही गाडी काय झाली तुमची? न्यूट्रल झाली. कोणत्याच गिअरमध्ये गाडी नाही. आता तुम्ही 1 2 3 4 बी म्हणता तर 1 2 3 4 झिरोपासून सुरुवात होती कधी बी. लोक काय कोणी बी काय करतात डायरेक्ट पहिले एक चाकडा टाकतो आणि मग 2 3 4 5 लिहितो. कधी बी पहिले आपल्याला 0 टाकावा लागतो, मग 1 2 3 4 5 लिहावा लागतो. त्याच्यामध्ये या गाडीचा प्रकार आहे हा 0 गिअर आहे. म्हणजे गाडी न्यूट्रल आहे. गाडी तुमची पुढे बी जाणार नाही मागे बी जाणार नाही. म्हणजे हा गाडीचा 0 गिअर आहे. गाडीला आता गिअर दिले रिवर्स धरून 6 गिअर. या 3 रेषा 1 2 3. 3 दुने किती होता? 6 होता. आलं लक्षात? रिवर्स धरून किती गिअर झाले? 6 गिअर झाले. दंडवर हात ठेवा आता इथं. कलस पुरा दाबा. आता न्यूट्रल गिअर चेक करायचा राहिला गाडीचा. आता रॉड पूर्ण हलतोय बघा इथं राईट लेफ्टला हलतोय का? म्हणजे गाडी काय तुमची आता न्यूट्रल आहे. बरोबर लक्षात ठेवायचं. काय काय भानगडी रेकॉर्डिंग तुम्हाला टाकल परत घरी नीट ऐकायची. आता या गाडीतल्या गाडी द्या 3 रेषा कशा आहे एकदम सोप्या पद्धतीचा सांगतो. हे बघा पहिली रेष इथं आहे, दुसरी रेष इथं आहे आणि तिसरी रेष ती कुठे येईल? मग तिकडे येईल. या साईडला अशी सरळ. याच रेषा गाडीतल्या गाडीत अशा सरळ आहे. आता गेअरवर हात ठेवा इथं. हात ठेवा पूर्ण गेअर इकडं टेकवा माझ्याकडं असा. आता सरकत नाही ना इकडं? नाही सरकत आहे ना. मग तुमची पहिली रेष आली. आलं लक्षात? हां ही